नमस्कार मित्रांनो, मी श्याम एक्झाम जागरमध्ये तुमचं स्वागत करतो. आजचं आपलं पर्सेंटेजचं हे 5वं सेशन आहे आणि जी आपण मॅथची सिरीज सुरू केली आहे ती कोणकोणत्या परीक्षेसाठी उपयुक्त आहे. जर तुम्ही राज्य सेवा किंवा UPSCच्या CSATची तयारी करत असाल किंवा STI, PSI, ASO व इतर सर्व परीक्षेसाठी ही उपयुक्त राहणार आहे. तर आजच चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या बाजूचं जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा, ज्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. तर आजच्या सेशनला सुरुवात करूया. आजचा सेशनचा पहिला प्रॉब्लेम बघा. एका शंकूची त्रिज्या 20% कमी केली व उंची 50% वाढवली तर त्याच्या आकारमानात होणारा बदल. हा प्रॉब्लेम 6/1/2011 मध्ये विचारलेला होता. तर आता हा आधी प्रॉब्लेम घेण्याआधी आपण त्याच्या रिलेटेड काही प्रॉब्लेम बघूया, ज्यामुळे तुम्हाला जो प्रॉब्लेम आहे तो व्यवस्थितपणे कळेल. एका चौरसाची प्रत्येक बाजू 40% वाढवली तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्याने वाढेल. आता चौरसाचे क्षेत्रफळ काढण्यासाठीचा फॉर्म्युला काय आहे हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. त्याआधी आपण बघूया प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे. चौरसाची प्रत्येक बाजू 40% वाढवलेली आहे. चौरसाची प्रत्येक बाजू 40% वाढवलेली आहे म्हणजे याला मी ज्यावेळेस फ्रॅक्शनमध्ये रूपांतर करेल. आता याचं फ्रॅक्शनमध्ये रूपांतर कसं करायचं. 40 भागिले, आता हे पर्सेंटेज काढलं खाली, भागिले 100 आलं. आता बघा, हा 1 शून्य कटला, 1 शून्य कटला, 2 2 4, 2 5 10 म्हणजेच फ्रॅक्शन मधील रूपांतर किती आलेलं आहे, 2/5 आलेलं आहे. ठीक आहे. तर आता आपण असा एक चौरस आहे, त्याची चौरसाची प्रत्येक बाजू समान असते. जर ही ए असेल तर ही पण एच असेल. ठीक आहे. अजून मी दुसरा एक चौरस काढून देतो. त्याची या चौरसाची प्रत्येक बाजू 40% वाढवल्यानंतर हा चौरस निघालेला आहे आपला. तर आता बघा, आपल्याला चौरसाची बाजू तर माहित नाही. तर आता आपण काय करूया, आपल्याकडे फ्रॅक्शन मध्ये आपण जे कन्वर्ट करून घेतलेलं आहे, जी खालचं 5 आहे, हे जे 5 आहे ही या चौरसाची एक बाजू मानूया. जर आपण या चौरसाची 5 बाजू मानली तर प्रत्येक बाजू समान असेल, म्हणजे प्रत्येक बाजू 5च असेल. ही पण बाजू 5, ही पण बाजू 5 आणि ही पण बाजू 5. आता ज्यावेळेस मी 5 मध्ये 40%, ज्यावेळेस मी 5चं 40% काढेल तर किती, 5चं 40% बघा. आता काढून बघूया. 5चं 40%, हा 1 शून्य कटला, हा 1 शून्य कटला, 5 1 5, 5 2 10, 2 2 4 म्हणजेच 5चं ज्यावेळेस 40% काढेल त्यावेळेस 2 भेटते. हे मी पहिल्या सेशन मध्ये सांगितलेलं आहे, तरी अजून एकदा सांगितलं मी. तर बघा, आता 5चं ज्यावेळेस मी 40% काढेल तेव्हा मला 2 भेटेल. म्हणजे आता 5 मध्ये 40% वाढ केली म्हणजे मी 2ची वाढ केलेली आहे. आता इथं आपण बाजू 5 मानली होती, त्यामध्ये 2 न वाढ करून आता ती बाजू किती झालेली आहे, 7 झालेली आहे. म्हणजेच मी इथं पण 7 लिहितो, इथं पण, कारण चौरसाची प्रत्येक बाजू समान असते. आता चौरसाचं क्षेत्रफळ काढण्यासाठीचं सूत्र. चौरसाचं क्षेत्रफळ काढण्यासाठीचं सूत्र काय, तर बाजूचा वर्ग हे चौरसाचं क्षेत्रफळ काढण्यासाठीचं सूत्र आहे. तर आता हे कसं काढायचं बघा. आता प्रत्येक बाजू आपली बाजू किती आहे, आपल्याला आपण मानली 5 मानली, तर या बाजूचा वर्ग करूया. आपल्याला आता या चौरसाचं क्षेत्रफळ काढायचं आहे, तर मी या बाजूचा वर्ग केलाय आणि जे 40% वाढ केलेलं आहे, तर 40% वाढ केल्यानंतर आपली बाजू किती निघालेली आहे, 7. आणि आपल्याला याचं पण क्षेत्रफळ काढायचं आहे. ज्या चौरसाची बाजू 7 आहे, तर ती क्षेत्रफळ काढण्यासाठी आपण 7चा वर्ग घेऊया. आता 5चा वर्ग 25 आणि 7चा वर्ग 49. ठीक आहे. आता आधीच्या जे मूळ चौरस होतं त्याचं क्षेत्रफळ किती आहे, 25 आहे, आणि त्यात 40% वाढ केल्यानंतर किती आलेलं आहे, 49. म्हणजे त्यात कितीची वाढ झालेली आहे, म्हणजेच मूळ चौरसाच्या क्षेत्रफळापेक्षा नवीन चौरसाच्या क्षेत्रफळात 24ची वाढ झालेली आहे. आता हे 24 कसं आलेलं आहे, हे 49 मधून मी -25 केलेलं आहे, 24 आलेलं आहे. ठीक आहे. तर आता आपल्याला टक्केमध्ये सांगायचं आहे, तर मी 24, तर मी काय करतो आता, मूळ चौरसाचं क्षेत्रफळ किती होतं, 25, आणि नवीन क्षेत्रफळात वाढ झालेली नवीन क्षेत्रफळाच्या चौरसात किती न वाढ झालेली आहे, 24 न वाढ झालेली आहे, आणि गुणिले 100%. झालं. मग आता 25 1 25, 25 चौक 100. ठीक आहे. आता 24 गुणिले 4 करून घ्या, किती येते, 96%. झालं, उत्तर आलेलं आहे. ठीक आहे. तर आता आपण पुढचा प्रॉब्लेम बघूया. एका आयताची लांबी 37.1/2% वाढवली व रुंदी 20% कमी केली तर त्याच्या क्षेत्रफळात काय फरक येईल. आता यासाठी आपल्याला आयताचं क्षेत्रफळ काढण्यासाठीचं सूत्र माहित पाहिजे. ठीक आहे.
तर आधी आपण प्रश्नामध्ये काय काय सांगितलेलं आहे ते लिहून घेऊया. आयताची लांबी 37.1/2% वाढवलेली आहे. 37.1/2% वाढवलेली आहे व रुंदी 20% कमी केलेली आहे. रुंदी किती? 20% कमी केलेली आहे. आता 37.1/2%चं फ्रॅक्शन मधील रूपांतर किती? 37.1/2चं फ्रॅक्शन मधील रूपांतर 3/8. पहिल्या सेशन मध्ये मी तुम्हाला लिहून दिलेलं आहे आणि समजावून सुद्धा सांगितलेलं आहे. त्यासाठी पहिलं सेशन पाहण्यास, जर तुम्ही नवीन असाल तर पहिलं सेशन पाहण्यास विसरू नका. तर बघा आता 20% घट, 20% म्हणजे फ्रॅक्शन मधील रूपांतर 1/5 असं लिहू शकतो मी. तर आता व्यवस्थितशीरपणे लक्ष द्या मी काय काय सांगतोय ते. आयताचं क्षेत्रफळ काढण्यासाठीचं सूत्र काय असते? लांबी गुणिले रुंदी. आयताचं क्षेत्रफळ काढण्यासाठीचं सूत्र काय असते? तर लांबी गुणिले रुंदी. आता आपल्याला प्रॉब्लेम मध्ये काय काय सांगितलेलं आहे बघा. आपण काय करूया, आपल्याला लांबी माहित नाही, रुंदी माहित नाही, पण हे सांगितलेलं आहे की लांबी 37.1/2% वाढलेली आहे. म्हणजेच फ्रॅक्शन मध्ये मी 3/8 लिहून घेतलेलं आहे. मग मी असं म्हणू शकतो की लांबी ही 8 आहे. लांबी मी किती मानली? 8 आहे. लांबी 8 आहे. त्यात किती? 37.1/2% वाढ केलेली आहे. 8चं ज्यावेळेस 37.1/2% आपण ज्यावेळेस काढू तर त्यावेळेस आपल्याला नेहमी 3च भेटेल, म्हणजेच 3ची वाढ केलेली आहे. आता 8 मध्ये ज्यावेळेस 3ची वाढ केलेली आहे, 8 मध्ये 3ची वाढ केलेली आहे, म्हणजेच आपल्याला काय भेटेल? 11 भेटेल. मग मी असं लिहू शकतो, लांबी आधी एका आयताची लांबी 8 आहे, त्यात 37.1/2% वाढ केली, म्हणजेच नवीन लांबी किती झालेली आहे? 11 झालेली आहे. ठीक आहे. रुंदीसाठी पण तसंच करायचं. एका आयताची रुंदी किती आपण किती मानली? 5 मानली. इथे लिहून घेऊया, रुंदीच्या खाली आपण लिहून घेऊया एका आयताची रुंदी 5 आहे. त्यात 20%ने घट केलेली आहे. ज्यावेळेस मी 5चं 20% काढेल त्यावेळेस मला नेहमी 1 भेटेल. हे कसं मी पहिल्या सेशन मध्ये सांगितलेलं आहे. आता इथे 20%ने घट केलेली आहे, म्हणजे 5 मधून मला 1 मायनस करावं लागेल, म्हणजेच नवीन रुंदी किती आलेली आहे? 4 आलेली आहे. झालं, असं लिहून घेतलेलं आहे आपण. थोडं मी अलीकडे लिहितो म्हणजे तुम्हाला दिसत. 4/5 लिहिलेलं आहे. ठीक आहे. आता मी तुम्हाला आयताचं क्षेत्रफळ काढण्यासाठीचं सूत्र काय सांगितलं होतं? लांबी गुणिले रुंदी. तर बघा आता ही आपल्याला लांबी, पहिल्या आयताची लांबी किती मिळालेली आहे? हे पहिला आयत आहे आपला, आणि आता हे नवीन आयत आहे दुसरा. पहिल्या आयताची लांबी गुणिले रुंदी, लांबी गुणिले रुंदी म्हणजेच किती? 8×45, म्हणजे पहिल्या आयताचं क्षेत्रफळ 40 आहे, आणि जे नवीन आयत आहे त्याचं क्षेत्रफळ किती आहे बघा? 11×4 म्हणजेच 44. नवीन आयताचं क्षेत्रफळ किती निघालेलं आहे? 44. आणि नवीन आयताचं क्षेत्रफळ हे जुन्या आयताच्या क्षेत्रफळापेक्षा कितीने जास्त आहे? तर 4ने जास्त आहे. आता आपल्याला हेच पर्सेंटेज मध्ये सांगायचं की नवीन आयताचं क्षेत्रफळ किती टक्क्यानं वाढलेलं आहे. तर हे पर्सेंटेज मध्ये सांगण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? सुरुवातीचं आयताचं क्षेत्रफळ 40 होतं, त्यात 4ने वाढ झालेली आहे, आणि पर्सेंटेज दाखवायसाठी 100%ने मला गुणावं लागेल. म्हणजेच बघा, हे 1 4 कटलं, आता 4×1 = 4, 4×1 = 4, उरलं 10. हे 1 0 कटला, 1 0 कटला, म्हणजेच काय झालं? 10% एवढी वाढ झालेली आहे. झाला, प्रॉब्लेम सुटलेला आहे. इतक्या सोप्या पद्धतीने आपण हा प्रॉब्लेम सोडवू शकतो. तर आता पुढचा प्रॉब्लेम बघूया. आता पुढचा प्रॉब्लेम बघा आपला. एका वर्तुळाची त्रिज्या 20%ने वाढवली तर क्षेत्रफळात किती टक्क्याने वाढ होईल? आता हा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी आपल्याला वर्तुळाचं क्षेत्रफळ काढण्यासाठीचं सूत्र माहित पाहिजे. ठीक आहे. आता काय सांगितले? वर्तुळाची त्रिज्या 20%ने वाढवली. 20% म्हणजेच 1/5. फ्रॅक्शन मधील रूपांतर 20%चं 1/5 होते. आता आपल्याला काय सांगितलेलं? असा एक वर्तुळ होता. ठीक आहे. आता त्या वर्तुळाची त्रिज्या किती आपण काढून घेऊया. आता 20%, आपल्याला वर्तुळाची त्रिज्या तर माहित नाही, मग मी असं म्हणू शकतो की जे 5 आहे ते या वर्तुळाची त्रिज्या आहे.
ही 5 मी त्या वर्तुळाची त्रिज्या मानलेली आहे आणि त्यात 20% वाढ केलेली आहे. या 5 मध्ये 20% म्हणजे नेहमी एकच भेटणार. म्हणजे जे नवीन वर्तुळ आहे त्याची त्रिज्या किती झालेली आहे, या 5 मध्ये 1 ची वाढ, या 5 मध्ये 1 ची वाढ म्हणजेच नवीन वर्तुळाची त्रिज्या किती झालेली आहे, 6 झालेली आहे. ठीक आहे. आता त्रिज्या तर आपण काढून घेतलेली आहे. आपण काय, आपल्याला वर्तुळाची त्रिज्या माहित नाही म्हणून आपण किती इथं 5 मानली आणि त्यात 20% वाढ होऊन किती झालेली आहे, 6 झालेली आहे. ठीक आहे. आता प्रॉब्लेम सोडून घ्या. आता वर्तुळाचे क्षेत्रफळ काढण्यासाठीचं सूत्र काय, पाय आर स्क्वेअर. पाय आर स्क्वेअर. आता पाय आर स्क्वेअर, आता इथं या सूत्रामध्ये हे व्हॅल्यू पुट करूया. बघा आता इथं पाय आर स्क्वेअर आणि इथं पण पाय आर स्क्वेअर असं लिहून घ्या. आपण समजण्यासाठी मी लिहिलेलं आहे तुम्हाला. बघा आता वर्तुळाचं क्षेत्रफळ काढायचं. आता या वर्तुळाचं क्षेत्रफळ आधी काढून घेऊया. पाय जशाच तसा लिहिलेला आहे मी. आर स्क्वेअरच्या ठिकाणी आरच्या जागी रेडियसच्या जागी 5 ठेवलेला आहे आणि 5चा स्क्वेअर, आणि इथं पण पाय जशाच तसा लिहिलेला आहे. आरच्या ठिकाणी 6 लिहिलेला आहे आणि त्याचा स्क्वेअर झालेला आहे. हे आपल्याला रेशो भेटलेला आहे. मग हे पाय कट करूया, हे पाय कट करूया. किती उरलेला आहे, 5चा स्क्वेअर आणि 6चा स्क्वेअर. 5चा स्क्वेअर किती आहे, 25 आणि 6चा स्क्वेअर किती आहे, 36. ठीक आहे. 25, 5चा स्क्वेअर 25, 6चा स्क्वेअर 36. म्हणजेच आपल्याला काय काय भेटलेलं आहे, या वर्तुळाचं क्षेत्रफळ 25 आहे आणि या वर्तुळाचं क्षेत्रफळ किती आहे, 36 आहे. आता यात वाढ किती झालेली आहे आपल्याला विचारलेलं आहे, किती टक्क्यानं वाढ झालेली आहे. म्हणजेच बघा या 25 मध्ये कितीनं वाढ झालेली आहे, या 25 मध्ये 11नं वाढ झालेली आहे. ठीक आहे. हे कसं काढलेलं आहे, या 36 मधून 25 मायनस केल्यावर आपल्याला 11 भेटलेलं आहे. म्हणजेच या 25 मध्ये नवीन वर्तुळाचं क्षेत्रफळ 11नं वाढून ते 36 झालेलं आहे. आता आपल्याला हे पर्सेंटेज मध्ये सांगायचं आहे, तर मी असं म्हणू शकतो, एका वर्तुळाचं क्षेत्रफळ 25 होतं, त्याच्या त्रिज्येमध्ये वाढ केल्यामुळं ते वाढून 11नं वाढून 36 झालेला आहे. म्हणजे किती टक्क्यानं वाढ झालेली आहे, त्यासाठी मी 100% याला गुणतो. बघा 25 एक 25, 25 चौक 100, म्हणजेच किती आता 11 गुणिले 4 म्हणजे 44%. ठीक आहे. लक्षात आलेलं असेल तुमच्या. एका वर्तुळाचं क्षेत्रफळ 25 होतं, त्यात वाढ होऊन ते 36 झालेलं आहे. म्हणजेच ते किती टक्क्यानं वाढलेलं आहे, 44% झालं. उत्तर आलेलं आहे. तर हा पण प्रॉब्लेम सोप्या पद्धतीने आपण बघितलेला आहे. तर आता जो परीक्षेत प्रॉब्लेम आला होता तो कशा रीतीने सोडवणार आहोत हे पाहूया आपण. परीक्षेचा प्रॉब्लेम काय आहे, एका शंकूची त्रिज्या 20%ने कमी केली व उंची 50%ने वाढवली तर त्याच्या आकारमानात होणारा बदल. काय काय सांगितलेलं आहे, एका शंकूची त्रिज्या सांगितलेली आहे आपल्याला. त्रिज्या सांगितलेली आहे 20%ने कमी केली आणि त्याची उंची 50%ने वाढवलेली आहे. एका शंकूची त्रिज्या 20%ने कमी केलेली आहे आणि उंची 50%ने वाढवलेली आहे. या प्रॉब्लेम मध्ये काय विचारलेलं आहे आपल्याला, या प्रॉब्लेम मध्ये शंकूचे घनफळ काढायचे आहे. त्यासाठी आपल्याला शंकूचे घनफळाचं सूत्र माहित पाहिजे. ठीक आहे. शंकूचे घनफळ काढण्यासाठीचं सूत्र काय आहे बघा. घनफळ काढण्यासाठीचं सूत्र काय आहे, 1/3 गुणिले पाय आर स्क्वेअर एच. ठीक आहे. हे शंकूचं क्षेत्रफळ काढण्यासाठीचं सूत्र आहे. तर बघा आता शंकूचं क्षेत्रफळ काढण्यासाठीचं सूत्र आहे आणि शंकू कसा असतो मी ते पण सांगतो तुम्हाला. असा शंकू असतो, त्याची त्रिज्या असते आणि त्याची उंची असते. त्रिज्या, आता आपल्याला प्रॉब्लेम मध्ये काय सांगितलेलं आहे की एक शंकू आहे, त्याची त्रिज्या 20%ने घटलेली आहे. आता याला फ्रॅक्शन मध्ये आधी आपण रूपांतर करूया. म्हणजेच या शंकूची त्रिज्या 5 होती, तर त्यात घट झालेली आहे, 1 घटलेली आहे ती. म्हणजेच ती किती झालेली आहे, 5 मध्ये 1 घट म्हणजे 4. तर 5 मध्ये 1 घट कसं काय, 1 घट कशी झालेली आहे हे जर तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही पहिलं सेशन पहा, त्यामुळे तुम्हाला हे सगळं क्लिअर होईल गोष्ट. आता नवीन शंकू आहे, इथे मी नवीन शंकू काढतो बघा. नवीन शंकू आहे, त्याची त्रिज्या किती झालेली आहे, जो
शंकू होता त्याची त्रिज्या 5 आहे, आपण मानली होती 5 आहे, आणि त्यात एक न घट म्हणजे नवीन शंकूची त्रिज्या आपण 4 मानली. ठीक आहे. आता उंची किती आपल्याला सांगितलेलं आहे, 50% वाढलेली आहे, म्हणजे त्याचं फ्रॅक्शन मधील रूपांतर मी 1/2 लिहू शकतो. ठीक आहे. म्हणजे आता मी असं म्हणू शकतो, या शंकूची उंची 2 होती, यात 50% वाढ. ज्यावेळेस मी 2चं 50% काढेल तर मला नेहमी एकच भेटेल, म्हणजे या 2 मध्ये 1ची वाढ झालेली आहे, आणि ते किती झालेलं आहे, 3 झालेलं आहे. म्हणजे या शंकूची उंची किती झालेली आहे, 3 झालेली आहे. ठीक आहे, तुमच्या लक्षात आलेलं आहे. आता आपण काय करायचंय, या सगळ्या आता आपण याचं घनफळ आधी काढून घ्यावं लागेल आपल्याला दोन्ही शंकूचं. मग घनफळासाठीचा फॉर्म्युला काय आहे, 1/3 गुणिले पाय आर स्क्वेअर एच. इथं पण लिहून घेतो मी, 1/3 गुणिले पाय आर स्क्वेअर एच. ठीक आहे. तर आता फक्त या आपण ज्या व्हॅल्यू मानल्या होत्या त्या इथं पुट करायच्यात, आणि त्याचं मग आपल्याला शंकूचं घनफळ मिळेल. तर बघूया आता, 1/3 जशाच तसं लिहिलेलं आहे, गुणिले पाय जशाच तसं लिहिलेलं आहे, आर स्क्वेअर, आर किती मानलं होतं आपण इथं 5चा वर्ग, गुणिले एच किती, हाईट किती मानलेली आहे, 2 मानलेली आहे, ती इथं मी जशाच तशी लिहिलेली आहे. अजून काय केलेलं आहे, 1/3 जशाच तसं लिहिलेलं आहे, पाय जशाच तसं लिहिलेलं आहे, आरचा स्क्वेअर, इथं आर किती मानलेला आहे, 4 मानलेला आहे, आणि आरचा स्क्वेअर गुणिले हाईट किती मानलेली आहे आपण, 3 मानलेली आहे. तर आता हे सोडून घ्या. ज्यावेळेस आपण रेशोमध्ये लिहितो तर आता इथं काय काय कटते बघूया. हे 1/3 कटलं, हे 1/3 कटलं, पाय कटलं, पाय कटलं. ठीक आहे. आता काय काय उरलेलं आहे, 5चा वर्ग गुणिले 2, जसे 4चा वर्ग गुणिले 3, हे उरलेलं आहे. तर 5चा वर्ग किती येतो, 5चा वर्ग येतो 25 गुणिले 2, जसे 4चा वर्ग येतो 16 गुणिले 3. तर बघा आता 25 गुणिले 2 किती येते, 50, आणि 16 गुणिले 3 किती येते, 48. ठीक आहे. आता पहिल्या शंकूचं घनफळ आपलं किती निघालेलं आहे, 50, आणि दुसऱ्या शंकूचं घनफळ किती निघालेलं आहे, 48. म्हणजे त्यात किती न घट झालेली आहे, 2 न घट झालेली आहे. ठीक आहे, 2 न घट झालेली आहे. आता आपल्याला पर्सेंटेज मध्ये प्रॉब्लेम मध्ये पर्सेंटेज मध्ये विचारलेलं आहे, म्हणजेच मी याला असे लिहू शकतो, एका शंकूचे घनफळ 50 होतं, त्याच्या त्रिज्येमध्ये 20% घट केली आणि उंची 50% वाढवली, म्हणून त्याचं जे नवीन घनफळ आहे ते 2 न कमी झालेलं आहे. आणि त्याला पर्सेंटेज मध्ये काढण्यासाठी मी गुणिले, इथं मोडून टाकतो मी, इथं गुणिले 100 केलेलं आहे, 100%. आता बघा, सोडून घ्या, 50 × 50, 50 × 2 = 100, 2 गुणिले 2 म्हणजेच किती आहे, 4% एवढी घट झालेली आहे. आपल्याला प्रश्नामध्ये हेच विचारलं होतं की नवीन शंकूच्या आकारमानात किती घट झालेला आहे, तर 4%चा घट झालेला आहे. हे पण आपण सोप्या पद्धतीने उत्तर सोडवलेलं आहे. आता अशा टाईपचे प्रॉब्लेम आजचे संपलेले आहेत. आता आपण डिफरंट टाईपचे प्रॉब्लेम बघूया, जे परीक्षेत विचारले जातात आणि जे खूप सोपे असतात, पण कधी कधी आपल्याला ते पण माहीत नसल्यामुळे आपण ते प्रॉब्लेम सोडू शकत नाही. तर ते प्रॉब्लेम कशा रीतीने सोडवणार आहोत, तर बघा, अभयचा पगार सुरुवातीला 10% वाढविला व काही दिवसानंतर पुन्हा 10% वाढविला, तर पगारात मूळ पगाराच्या किती टक्के वाढ झाली. तर काय सांगितलेलं आहे, अभयचा पगार सुरुवातीस 10% वाढविला. अभयचा पगार 10% वाढवला. आपल्याला त्याचा पगार माहित नाही, आपल्याला त्याचा पगार किती आहे माहित नाही, पण इतकं माहिती की त्याचा पगार 10% वाढवलेला आहे सुरुवातीस, अजून नंतर काही दिवसांना अजून 10% वाढ केलेली आहे. आता 10%ला मी 1/10 असं लिहू शकतो. आपल्याला त्याचा पगार तर माहित नाही, मग आपण काय पण म्हणू शकतो. तर मी काय केलं, त्याचा पगार 10 मानला, आणि 10%चं 10% ज्यावेळेस मी काढेल त्यावेळेस मला नेहमी एकच भेटेल. ठीक आहे. म्हणजेच आता त्याचा पगार आधी 10 होता, त्यात 10% वाढ केलेली आहे, म्हणजे तो किती झालेला आहे, 11 झालेला आहे. अजून काही दिवसानंतर त्याचा पगार 10 होता, त्याच्यात 1% न वाढ झालेली आहे, तो किती झालेला आहे, 11 झालेला आहे. झालं. आता 10 गुणिले 10 किती येते, 100, 11 गुणिले 11 121. आता त्याच्या पगारात कितीची वाढ झालेली आहे, 100 मध्ये त्याच्या पगारात किती वाढ झालेली, त्याचा आधी पगार 100 होता, आता त्यात 10% वाढ केल्यामुळं तो किती झालेला आहे, 121. म्हणजेच मी असं म्हणू शकतो की त्याचा पगार 21 रुपयानं वाढलेला आहे. 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 21 रुप
21 रुपयाने त्याचा पगार वाढलेला आहे, पण मला आता हे पर्सेंटेजमध्ये सांगायचं आहे, तर मला काय करावं लागेल, त्याचा पगार सुरुवातीस किती होता, 100 रुपये होता. त्याचा पगार सुरुवातीस 100 रुपये होता आणि आता सध्या किती झालेला आहे, कितीनं वाढलेला आहे, 21नं वाढलेला आहे. म्हणजे त्याला 100%नं गुणायचं. आपल्याला पर्सेंटमध्ये काढायचं, त्यासाठी मी 100%नं गुणतो. मग हा एक 100 कटलं, एक 100 कटलं, म्हणजे उरलं किती, 21%. त्याचा पगार किती टक्क्यानं वाढलेला आहे, 21%नं वाढलेला आहे. ठीक आहे. तर आता पुढचा प्रॉब्लेम बघा, अजून एक अशाच सोप्या पद्धतीचा, आणि तो तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा, ज्यामुळे तुम्हाला कळेल की तुम्हाला कुठं प्रॉब्लेम येतो. ठीक आहे. निर्भयचा पगार 10%ने कमी झाला व मंदीमुळे त्यात अजून 20% घट झाली, तर त्याच्या पगारात किती टक्के घट झाली. आता एक निर्भय नावाचा व्यक्ती आहे, त्याच्या पगारात 10%ने घट झाली आणि मंदीमुळे अजून त्याच्यात 20%ने घट झाली, तर पगारात किती टक्के घट झाली, एकूण घट किती टक्के झालेली आहे हे काढायचं आपल्याला. बघा, त्याचा पगार आधी 10%ने घटलेला आहे आणि नंतर अजून मंदीमुळे 20%ने घटलेला आहे. हा पण प्रॉब्लेम कसा सोडवायचा आहे बघा. 10% म्हणजे 1/10 फ्रॅक्शन मधील रूपांतर, आणि 20% म्हणजेच फ्रॅक्शन मधील रूपांतर याचं 1/5. आता तुम्हाला हे पाठे झालं असेल. तर आता 10%, त्याचा पगार आधी 10%ने घटलेला आहे. आपल्याला पगार माहित नाही, मग मी काय केलं, त्याचा पगार इथं 10 मानला. ठीक आहे. आणि त्या 10% मध्ये 10%ने घट झाली, म्हणजेच 1 रुपयाची घट झालेली आहे आणि त्याचा पगार किती झालेला आहे, 9 झालेला आहे. या 10चं ज्यावेळेस मी 10% काढेल त्यावेळेस मला नेहमी 1 भेटेल, आणि हे सगळं मी पहिल्या सेशनमध्ये व्यवस्थितशीरपणे समजावून सांगितलेलं आहे, त्यामुळे मी आता इथे त्याचं विश्लेषण करत नाही. ठीक आहे. तर आता बघा, अजून नंतर किती 20%ने घट झालेली आहे, त्याचा पगारात 20%ने घट झालेली आहे, म्हणजे त्याचा पगार आधी 5 होता, तर त्यात 1 रुपयानं घट झालेली आहे, म्हणजे त्याचा पगार आता किती झालेला आहे, 4 झालेला आहे. आता बघा, आता इथं काय काय कटते ते काढून घ्यायचं. आता 2 दुनी 4, 2 पंचे 10. ठीक आहे. 5 गुणिले 5 25, 9 गुणिले 2 18. ठीक आहे. आता पगारात कितीची घट झालेली आहे तर बघा, आधी पगार 25 होता आणि आता 18 झालेला आहे, म्हणजे त्याच्या पगारात कितीची घट झालेली आहे, त्याच्या 25 मधून -18 करा, तर त्याच्या पगारात 7 रुपयाची घट झालेली आहे. आता आपल्याला हेच पर्सेंटेजमध्ये लिहायचं आहे, त्यासाठी मी असे लिहू शकतो, त्याचा पगार आधी 25 होता आणि आता त्यात 7 रुपयाची घट झालेली आहे, आणि गुणिले 100%. 25 × 25, 25 × 100, 7 गुणिले 4 म्हणजे 7 × 28%. 28% एवढी घट झालेली आहे. त्याच्या पगारात एकूण घट किती झालेली आहे, 28%ची घट झालेली आहे. आता पुढचा प्रॉब्लेम बघूया आपण. बघा, एका व्यक्तीच्या पगारात 20%ने वाढ झाली, नंतर 20%ने घट झाली, तर त्याच्या पगारातील वाढ अथवा घट किती आहे. आता इथं काय काय सांगितलेलं आहे, एकदा वाढ व्हायली आणि एकदा घट व्हायली. एका व्यक्तीचा पगार 20%ने वाढलेला आहे, एका व्यक्तीचा पगार आधी 20%ने वाढलेला आहे आणि अजून नंतर त्यात 20%ने घट झालेली आहे, तर त्यात वाढ अथवा घट विचारलेली आहे. अशा प्रॉब्लेम मध्ये ज्यावेळेस एकदा वाढ होते आणि एकदा घट होते, त्यावेळेस अंतिमता पगारामध्ये घटच होणार असते. ती कशी बघा. आता 20% म्हणजे 1/5. 20% म्हणजे 1/5. आता त्या व्यक्तीचा पगार आपल्याला माहित नाही, म्हणून मी 5 मानला, आणि त्यात 20%ने वाढ म्हणजेच 1 ची वाढ, म्हणजेच तो 6 झालेला आहे. आणि 20% आता नंतर 20% घट झालेली आहे, म्हणजे त्याचा पगार 5 होता, त्यात 20%ने घट म्हणजे आता 4 झालेला आहे. ठीक आहे. काय कटते का बघा, काय कटत नाही. मग 5 गुणिले 5 25, 6 गुणिले 4 24, म्हणजेच त्याचा पगार आधी 25 होता, आता 24 झालेला आहे, म्हणजेच त्यात 1 रुपयाची घट झालेली आहे. तेच आपल्याला विचारलेलं आहे की 1 रुपयाची घट झालेली आहे म्हणजे किती टक्क्याने घटलेला आहे. तर आधी 25 होता, त्यात 1 रुपयाची घट झालेली आहे, आणि किती टक्के घट झालेली आहे काढण्यासाठी मी त्याला 100%ने गुणतो. 25 × 25, 25 × 100, म्हणजे 4% घट झालेली आहे. आता असे प्रॉब्लेमच अजून एक सूत्र वापरून पण आपण खूप लवकर सोडू शकतो. तर बघा, कोणतं सूत्र आहे ते. एवढं पण करायचं नाही तुम्हाला. काय करायचं बघा, याचं सूत्र काय आहे.
हा प्रॉब्लेम तुम्ही असं पण सोडू शकता. आपल्याला आता 20% एकदा वाढ आणि एकदा घट सांगितलेलं आहे. मग मी काय करतो, 20चा वर्ग भागिले 100. ठीक आहे, असं लिहिलेलं आहे 20चा वर्ग भागिले 100. तर मग बघा 20चा वर्ग किती येतो, 400 भागिले 100. हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, म्हणजेच किती, 4ची घट. या प्रॉब्लेम मध्ये नेहमी घटच होणार हे लक्षात ठेवा. ठीक आहे, 4ची घट झालेलं आहे. आता पुढचा अजून त्याच टाईपचा एक प्रॉब्लेम बघूया आपण. एका वस्तूची किंमत 10% कमी झाली, नंतर त्यात 10% वाढ झाली, तर त्या वस्तूच्या किमतीत झालेली वाढ अथवा घट काढायची आहे आपल्याला. एका वस्तूची किंमत 10% वाढलेली आहे आणि 10% घटलेली आहे. म्हणजेच मी आता तुम्हाला फॉर्म्युला सांगितलं त्यानुसार मी असं लिहू शकतो की नाही, 10चा स्क्वेअर भागिले 100. आता 10चा स्क्वेअर किती आहे, 100. 100 भागिले 100. हे 100 कटले, हे 100 कटले, म्हणजेच किती येते, 1% इतकी घट झालेली आहे. झालं, उत्तर आलेलं आहे. असे प्रॉब्लेम आपण किती विदिन सेकंड सोडू शकतो. ठीक आहे, तर आजचं सेशन इथंच संपलेलं आहे. आता पुढच्या सेशनमध्ये आपण नवीन प्रॉब्लेमसह भेटूया. आणि आजचं जर तुम्हाला सेशन आवडलं असेल तर त्याला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, ज्यामुळे, आणि त्याच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावरही क्लिक करा, ज्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. तर पुन्हा भेटूया. जय हिंद, जय भारत.